कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे। खेळता खेळता डम्पिंगच्या कचऱ्यातील गुलाबजाम खाल्ल्याने मुलीची प्रकृती बिघडली आहे। या मुलीचे नाव अनिता चंद्रवंशी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने सूचक नाका टेकडीवर कचरा टाकला जात असून या डम्पिंग ग्राउंडला नागरिकांचा विरोध आहे। या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिक कचऱ्याच्या दुर्गंधीने त्रस्त असून भर वस्तीत डम्पिंग नकोच अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे। कचरा टाकणं थांबलं नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे। मला एक फोन आला, फोनवर मला कळालं की मेट्रो सिटी हॉस्पिटलला आडवली इथे एक 14 ते 15 वर्षाची मुलगी ऍडमिट आहे। कळाल्यानंतर मी तिथे हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर तिला विचारणा केली काय झालं, कारण तिने सांगितलं की सूचक नाका येते डम्पिंग ग्राउंड मध्यंतरी मी तिथे डम्पिंग ग्राउंडचं एक आंदोलन छेडलेलं होतं। त्यांना एक वॉर्निंग दिलेली होती की तात्काळ ते डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात यावं। त्यांनी कालांतराने काही वेळ मागितलेला होता की आम्ही कुठेतरी शिफ्ट करतो, थोडासा वेळ हवाय। आपण नंतर कळाल्यानंतर त्या मुलीने त्या कचऱ्याच्या या गाडीतून काही सडलेले गुलाबजामुन खाली पडलेले होते, त्याच्यातून एक गुलाबजामुन तिने खाल्लेला होता, त्याच्यामुळे तिला इन्फेक्शन झालेलं होतं आणि त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती। तात्काळ हे डम्पिंग बंद करण्यात यावं आणि ते कायदेशीर त्या डम्पिंग आणि महानगरपालिकेवर कारवाई करण्यात यावी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे एक आव्हान आहे। आणि लवकरात लवकर हे डम्पिंग ग्राउंड बंद झालं नाही तर येणाऱ्या काळात येणाऱ्या वेळेत आम्ही त्वरित तिथे डम्पिंग ग्राउंड स्वतः जाऊन बंद करण्यात येईल। नाही थांबलं तर एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल एवढाच इशारा देतो। नमस्कार, पेशंट मी सनिता करून आहे। हिचा वय 12 वर्षाची मुलगी आहे। 2 दिवस आधी ती आपल्याकडे आली होती, असं म्हणून तिला त्रास होतो, उलटीसारखं काय ताप पण। एसटीमध्ये असं भेटलं की तिने काय खाल्लंय, काय बारसं वगैरे खाल्लंय, फूड पॉइझन तिला झालंय आणि आपल्याकडे तिचा उपचार चालू आहे। आता तर सध्या ती बरी आहे, पण ते कारणच झालंय की त्याने काय बारसं खाल्लं वगैरे, फूड पॉइझन झालं। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।